नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनीची ही बातमी कळल्यानंतर जीवा मात्र पूर्णपणे कोसळून गेलेला असतो। आता जीवाला स्वतःला सावरणं कठीण झालेलं असतं। प्रत्येक क्षणाला जीवाला ते बोल आठवत असतात। जीवा नंदिनीला म्हणालेला असतो की आपलं बाळ असं असायला हवं की त्या बाळाला कधीच काही कमी पडायला नको। एक आई वडील म्हणून आपण त्याला कधीच काही कमी पडू द्यायचं नाही। एक बाप म्हणून मी त्याला काहीच कमी पडू देणार नाही। माझं बाळ ज्या वस्तूवर हात ठेवेल ती वस्तू त्याची असेल। असं व्हायला नको की त्याने एका बॅटवर हात ठेवला आणि त्याची किंमत पाहून त्याने ती बॅट मला खाली ठेवायला नको आहे, तर त्याच बॅटने त्याने मला सिक्सर मारायला हवा आहे। नंदिनी म्हणते, हो आपलं बाळ सिक्सर मारेल। आता हे सगळे काही त्यांची स्वप्न असतात आणि हे सगळं काही जीवाला आठवतं। त्यावेळी मात्र त्याचे अश्रू अनावर होतात। मानिनीताई जीवाला पाहतात, त्याच्या बाजूला येऊन बसतात आणि म्हणू लागतात, पुरुष आहेस म्हणून रडायचं नाही, दुःख गाळायचं नाही आहे, असं काहीच नसतं जीवा। खरंच खूप छान लिहिली होतीस कविता तुझ्या बाळावर। तर आता जीवा आपल्या आईकडे पाहतो। मानिनीताई म्हणतात, आई आहे मी, मला सगळं कळतं, सगळं दिसतंय जीवा। मला माहीत आहे ती कविता तू तुझ्या बाळासाठी लिहिली होतीस। जीवा म्हणतो, उगाचच लिहिली ना मी ती कविता। या सगळ्यामुळे नंदिनीला वाईट वाटलं। मानिनीताई म्हणतात, असं काहीच नाही आहे जीवा, नंदिनीला आपण सगळ्यांनी सांभाळूया, आपण सगळ्यांनी तिला मदत करूया या सगळ्यातून सावरायला, तू फक्त विश्वास ठेव। आता जीवा मानिनीताईंना म्हणतो, आई मी कोणावर विश्वास ठेवू? देवावर? मला तर देवाचा खेळच कळत नाही। अगं बघ ना, ज्याला मनापासून काहीतरी हवं असतं त्याला देव का देत नाही? म्हणजे बघ ना, आम्ही मनापासून देवाकडे काहीतरी मागितलं तर त्याने फाटकाच पदर द्यायचा। म्हणजे जर एखाद्याला मनापासून काहीतरी हवं असेल त्यालाच फाटका पदर देव का देतो? आई अगं खरंच आम्हाला मनापासून बाळ हवं आहे। आता हे सगळं बोलणं नंदिनीने ऐकलेलं असतं। आता या सगळ्यामुळे नंदिनीला अजून त्रास होतो। तर इकडे मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा असंच मलाही वाटलेलं हो। तर जीवा आता मानिनीताईंकडे पाहतो। आता मानिनीताई त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग जीवाला सांगतात। ज्यावेळी माझी 2 मिसकॅरेज झाली ना, त्यावेळी मी सुद्धा तुझ्याच जागेवर होते। मी सुद्धा असेच म्हणायचे की देव आपलाच पदर फाटका का देतो? ज्याला अगदी मनापासून हवं असतं त्यालाच तो का देत नाही? पार्थनंतर माझी 2 वेळा मिसकॅरेज झाली। माझ्या पोटात बाळच टिकत नव्हतं। त्यावेळी मी पार्थला झोपवल्यानंतर विक्रमसमोर खूप रडायचे। विक्रमला म्हणायचे, विक्रम असं का होतंय? माझ्या पोटात बाळ का टिकत नाही आहे? मला बाळ होणारच नाही आहे का? माझ्यात काही दोष आहे का? मला पार्थ झाला होता, तो माझ्या कुशीत होता, तरीसुद्धा मला असं वाटायचं की माझ्यातच दोष आहे। त्यावेळी विक्रमने मला समजावलं, नाही म्हणू, असं काही नाही आहे। ज्याप्रमाणे आपल्याला बाळ हवं असतं त्याचप्रमाणे बाळसुद्धा आपली जागा निवडत असतं आणि तू अगोदर असा विचार करणं थांबव। असं काहीच होणार नाही आहे। बघ तुला नक्कीच बाळ होईल, तू तुझी इच्छाशक्ती मरू देऊ नकोस। आणि त्यावेळी मी विक्रमवर विश्वास ठेवले। आज तू ज्या ठिकाणी आहेस ना त्या ठिकाणी मी होते आणि मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विक्रम होते। विक्रमने मला खूप समजावलं आणि त्यावेळी मी विक्रमवर पूर्ण विश्वास ठेवला। मी माझी इच्छाशक्ती अगदी सकारात्मक ठेवली। माझी सगळी शरीर इच्छाशक्ती, माझं मन एकवटलं आणि देवासमोर केलेली प्रार्थना शेवटी सार्थ ठरली आणि त्यावेळी तू झालास। आणि म्हणूनच 1 पैसा तुझ्यावर जास्त जीवा हे मेल्या, असं म्हणत मानिनीताईंनी जीवाला समजावलेलं असतं। आता मानिनीताईंच्या या शब्दांमुळे जीवाला आधार मिळालेला असतो आणि त्यावेळी मानिनीताई जीवाला समोर बसवतात, त्याच्या डोक्यावर तेल घालतात आणि त्याचं डोकं शांत करतात। आता नंदिनीसुद्धा आपले अश्रू पुसते आणि अगदी मानिनीताईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही पुन्हा लढायला सज्ज झालेली असते। तर दुसरीकडे सकाळ होताच पार्थ उठण्या अगोदर काव्याला मिठी मारण्यासाठी दुसऱ्या कुशीवर वळतो आणि मिठी मारायला जातो, तर त्या ठिकाणी उषा असतात। आता मात्र काव्या तिथे नाहीये हे पार्थच्या लक्षात येतं। पार्थला धक्काच बसतो आणि म्हणूनच पार्थ उठून पाहतो तर काव्याने तिथे एक चिठ्ठी ठेवलेली असते। पार्थ म्हणतो, लव्ह लेटर, असं म्हणत पार्थ खुश होतो आणि ते लेटर वाचू लागतो। तर आता त्यामध्ये लिहिलेलं असतं, प्रिय पार्थ, माझ्या प्रेग्नेन्सीची न्यूज मिळाल्यापासून आपलं नीट बोलणंच झालं नाहीये। कालसुद्धा तुमची वाट बघत राहिले, पण तुम्ही बाबांसोबत महत्त्वाचं डिस्कस करत होता आणि त्यासाठी तुम्ही स्टडीमध्ये होता। वाट बघता बघता कधी डोळा लागला कळलंच नाही। पार्थ, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। मी अभ्यास करते आहे गच्चीवर, खाली आले की बोलूया प्लीज।
तुमचीच काव्या. आता काव्याने लिहिलेलं हे लेटर वाचल्यानंतर पार्थ खुश होतो आणि म्हणतो की हो, माझीच काव्या. पण काव्या, तुम्हाला माहीत आहे ना, सकाळी उठल्यावर मला तुमचा चेहरा पाहायचा असतो. अहो, तुमचा चेहरा पाहिला नाही तर दिवसच चांगला जात नाही. आता पार्थ त्याच्या ड्रॉवरमध्ये असणारं काव्याचं स्केच घेतो हातात आणि म्हणू लागतो, काव्या, किती आनंदाची बातमी आली आहे ना आपल्या आयुष्यात. खरंच किती आनंदाचे क्षण आहेत. पण तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. आपल्याला एवढी छान न्यूज मिळाल्यानंतर आपलं बोलणंच झालं नाही आहे. पण आज मात्र आपण खूप गप्पा मारूयात, खूप बोलूयात. आपल्या बाळाविषयी आपण आज नक्कीच बोलणार आहोत. आणि काव्या, मला सांगा, आपलं बाळ मला काय म्हणणार आहे, बाबा की पप्पा? नाही नाही, बाबाच छान वाटतं. पण काव्या, खरं सांगू का, आपलं बाळ ज्यावेळी तुमच्या हातात येईल तेव्हा किती छान दिसाल तुम्ही, असं म्हणत पार्थ आता स्वप्नामध्ये हरवलेला असतो. तर दुसरीकडे जीवाच्या रूममध्ये अलाराम होताच जीवा अलाराम बंद करतो आणि नंदिनीला आवाज देतो. परंतु नंदिनीचा काहीच प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणूनच जीवा मागे वळून पाहतो तर तिथे नंदिनी नसते. जीवा घाबरतो आणि म्हणते, नंदिनी कुठे गेली असेल नंदिनी? तर दुसरीकडे नंदिनीने आपल्या वर्कआउटला सुरुवात केलेली असते. आता सगळं काही विसरून नव्या उमेदीने ती पुन्हा एकदा उभी राहिलेली असते. आता मानिनीताई, वसू आत्या आणि मिथुन काका सर्वच जण नंदिनीच्या बाजूला येऊन उभे राहतात. नंदिनी म्हणते, काय झालंय, तुम्ही मला असं पहिल्यांदा पाहिल्यासारखं का करताय? मी तर वर्कआउट आजच करत नाहीये, मी तर नेहमीच करते. मानिनीताई हसू लागतात. तर वसू आत्या म्हणतात, नाही म्हणजे तू आई होणार नाही हे कळल्यानंतर सुद्धा? तर आता मात्र नंदिनी वसू आत्यांची बोलती बंद करते आणि म्हणू लागते, एक मिनिट वसू आत्या, तुमच्या बोलण्यात काहीतरी चूक होते. कारण मी आई होणार नाही असं नाही आहे. आई होणं कठीण आहे आणि अशक्य नाही आहे. कारण मला माहीत आहे मी आई होणार आहे. आता मी ठरवलं आहे सगळं काही मागे सोडायचं आणि पुन्हा नव्या उमेदीने उभं राहायचं. कारण मी आई होणार आणि हेच माझं स्वप्न आहे आणि ते लवकरच सत्यात उतरेल. माझं शरीर, माझ्या प्रार्थना आणि माझी इच्छाशक्ती सगळं काही एकवटलं ना तर नक्कीच काहीतरी मिरॅकल घडेल, याची मला नक्कीच खात्री आहे. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जीवालाही खूप आनंद झालेला असतो. त्याला नंदिनीचा अभिमान वाटत असतो. मानिनीताईंना सगळं काही कळत असतं. अगदी आपली जागा आज नंदिनी घेत आहे हे मानिनीताईंच्या लक्षात येतं. परंतु वसू आत्या मात्र चांगल्याच तोंडावर आपटलेल्या असतात. आता मात्र त्या रागानेच नंदिनीकडे पाहतात. तर मिथुन काका नंदिनीचं कौतुक करत म्हणतात, मिरॅकल नाही, चमत्कार नक्कीच घडेल. आय लाईक दिस, खरंच खूप छान बोललीस तू. तर मिथुन काका वसू आत्यांना म्हणतात, कसं आहे ना, सातत्य आयुष्यात, सातत्य महत्त्वाचं आहे. कसं आहे ना, यांनी जशी बाळावर कविता केली होती ना, तशीच आता तुम्ही आणि रम्याने मिळून बाळावर कविता करा, चालेल का? आता मात्र वसू आत्या शांतच होतात. तर नंदिनी मानिनीताईंना म्हणते, बरं आई, मी आज पुन्हा एकदा टेस्ट करायला जाणार आहे. म्हणजे हे सगळं आवडल्यानंतर मी जाईनच, कारण आजचीच अपॉइंटमेंट घेतली आहे. हे ऐकून मानिनीताई खुश होतात. परंतु वसू आत्यांच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडालेला असतो. आता मिथुन काका वसू आत्यांना आवाज देत म्हणतात, वसूताई, आपण कोडं सोडूयात, या ना. तर आता वसू आत्या चिडतात आणि म्हणू लागतात, तू सोडव, हां मला कामं आहेत, असं म्हणत वसू आत्या तिथून निघून जातात. आता जीवा खुश होतो आणि नंदिनीला रूममध्ये घेऊन जातो आणि हे सगळं दृश्य काव्याने पाहिलेलं असतं. तर काव्या खुश होते आणि मनाशीच म्हणते, चला, नंदिनीताईने चांगला निर्णय घेतला आहे. आता तिला नक्कीच बाळ होईल. तिने एक नवीन उमेद स्वतःमध्ये निर्माण केली आहे, ह्याचाच मला आनंद आहे. चला, आता मला पार्थशी बोलायला हवं. मला काय वाटतं, माझ्या मनाला काय वाटतं हे पार्थला मला सांगावंच लागेल, असं म्हणत आता काव्या पार्थशी बोलायचं ठरवते. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला अगदी आनंदानेच रूममध्ये घेऊन येतो. नंदिनी म्हणते, जीवा व काय करताय तुम्ही? जीवा नंदिनीला शांत बसवतो, तिचा घाम पुसतो आणि त्यानंतर जीवा म्हणतो, एक राहीलच, असं म्हणत तो नंदिनीची नजर काढतो आणि म्हणू लागतो, नजर लागेल एवढी छान आणि गोड दिसतेस तू. तुझं हे चेहऱ्यावरचं हसू, तुझं फॅशन, तुझं डेडिकेशन, खरंच कम्माल आहे, कम्माल. तुझ्याकडे पाहिल्यानंतर एवढंच म्हणेन की माझी चकाचक बाई परत आली आहे. थँक्यू सो मच देवा, असं म्हणत आता जीवा देवाचे आभार मानतो. तर नंदिनी जीवाला म्हणते, खरंच तुम्ही वेडे आहात. जीवा म्हणतो, वेडा तर आहे, पण फक्त तुझ्यासाठी. नंदिनी, अगं तू म्हणजे माझं जग आहेस आणि तुझ्यासाठी मी जग इकडचं तिकडेही करू शकतो. जीवा नंदिनीला म्हणतो, आता 28 वर्षापूर्वी बाबांनी जे आईला सांगितलं होतं तेच मी तुला सांगतो. ज्याप्रमाणे आई बाळाला निवडते तसंच बाळसुद्धा आपल्या आईला निवडत असतं. आणि नंदिनी, आपलं बाळ आपल्याला नक्कीच निवडेल. आपल्या बाळाला दुसऱ्या जगातून आपण आपल्या जगात आणूयात, ओके? तर नंदिनी जीवाला म्हणते, नक्कीच, मला सुद्धा माझ्या बाळाला असं समोर बसवून माझ्या मातृत्वाची सगळी कहाणी त्याला सांगायची आहे.
तर जीवा नंदिनीला हात पुढे करत म्हणतो डील. तर नंदिनी म्हणते डील नक्की आहे आपलं, पण एका अटीवर. जीवा विचारतो काय? तर नंदिनी जीवाला म्हणते यापुढे चंपी फक्त माझ्याकडूनच करून घ्यायची. तर आता जीवाच्या लक्षात येतं की रात्री आपलं आणि आपल्या आईचं बोलणं नंदिनीने ऐकलं आणि म्हणूनच तिच्यामध्ये इतका उत्साह आणि नवीन ऊर्जा निर्माण झाली. आणि नंदिनी लगेच जीवाकडे पाहते. तर जीवा लगेच नंदिनीला मिठी मारतो, तिला जवळ घेतो आणि म्हणतो माझी चकाचक बाई. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काव्य तिच्या रूममध्ये येते आणि पार्थला म्हणते पार्थ मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पार्थ म्हणतो की हो आपण बोलूयात, पण त्या अगोदर एकच मिनिट. असं म्हणत पार्थ आता पुढे येतो आणि काव्यासाठी त्याने तयार केलेलं स्पेशल स्केच तिच्या हातात देतो आणि म्हणतो हे बघा. कारण पार्थने स्वप्न पाहिलेलं असतं आणि ते स्वप्न त्याने त्या स्केचच्या माध्यमातून उतरवलेलं असतं. आता ज्यावेळी तो काव्याला स्केच दाखवतो त्यावेळी मात्र काव्याच्या हातात असणारं UPSC IAS होण्याचं स्वप्न आणि ते पुस्तक खाली पडतं आणि काव्या त्या स्केचकडे पाहू लागते. कारण त्या स्केचमध्ये काव्याच्या हातात बाळ असतं. तर पार्थ आता खाली पडलेलं पुस्तक उचलून टेबलवर ठेवतो आणि काव्याला विचारतो की कसं वाटतंय स्केच? काव्या म्हणते खरं सांगू का? पार्थ म्हणतो की हो मला खरंच उत्तर ऐकायचं आहे. तर काव्या पार्थला म्हणते नक्की? पार्थ म्हणतो हो सांगा तर. तर काव्या म्हणते या स्केचमध्ये आईच्या हातात बाळ खरंच खूप शोभून दिसतंय, पण माझ्या हातात दिसेल का? मी बाळाचा नीट सांभाळ करू शकेन का? आता हे ऐकल्यानंतर पार्थला धक्काच बसतो. पार्थ काव्याला म्हणतो काव्या नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? काव्य आपल्या मनातल्या भावना पार्थसमोर व्यक्त करते आणि म्हणू लागते पार्थ मी समजू शकते की तुम्ही किती आनंदात आहात. तुमच्यासाठी माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे, कारण मला सुद्धा आई व्हायचंय. पण ही योग्य वेळ आहे की नाही मला खरंच माहीत नाही. तर दुसरीकडे किचनमध्ये वसू आत्या आणि मानिनीताई यांचं बोलणं चालू असतं. मानिनीताई म्हणतात रामनवमी. तर वसू आत्या म्हणतात तू विसरली असशील, पण आज रामनवमी आहे आणि तुझ्या घरात तर 2-2 सून आहेत आणि आता दोघींनीही आपलं लग्न ॲक्सेप्ट केलं आहे. त्याने त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे आणि याच रामरायाने माझ्या रम्याच्या आयुष्यात सुद्धा खरंच खूप छान स्थळ आणलं आहे आणि म्हणूनच अगदी मनापासून वाटलं की हा रामनवमीचा उत्सव छान थाटात साजरा करूया. तर मानिनीताई म्हणतात बरोबर आहे वसुताई तुमचं, पण नंदिनीचं हे असं. तर त्यावेळी नंदिनी तिथे येते आणि म्हणू लागते माझं काय? तर मानिनीताई म्हणतात नाही तसं काही नाही. तर नंदिनी म्हणते आई माझा सकाळचा कॉन्फिडन्स कमी पडला का? मानिनीताई म्हणतात अजिबात नाही, तुझा कॉन्फिडन्स पाहून आम्ही खरंच खूप खुश आहोत, पण असं सगळं झाल्यावर माझी हिंमतच होईना गं. तर नंदिनी म्हणते पण आई आता मी सगळं काही हिमतीनेच करायचं ठरवलं आहे आणि आता तर मी मावशी होणार आहे, काव्या आई होणार आहे. मग आपण काव्यालाच पाळणा गायला सांगूया, आपण रामनवमी साजरी करूयात. असं म्हणत नंदिनीने आता रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी तयार झालेली असते आणि हे पाहून वसू आत्या मानिनीताई खूप खुश होतात. तर मानिनीताई म्हणतात आता हे सगळं काही आपण अचानकच ठरवलंय, मग ही सगळी तयारी कधी करायची आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुजींना त्यांना वेळ आहे की नाही काहीच माहीत नाही, कारण ते किती बिझी असतात हे आपल्याला चांगलंच माहीत आहे ना. आणि त्या पलीकडे जाऊन प्रसाद फळं ही सगळी काही तयारी करायची आहेच अजून. तर आता वसू आत्या म्हणतात मानिनी अगं शांत हो, जरा श्वास तरी घे, काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना सर्वजण. अगं मी गुरुजींना फोन करते चालेल ना, तोपर्यंत तू बाकीची तयारी करायला घे. मानिनीताई म्हणतात बरं ठीक आहे काहीच हरकत नाही, आलेच मी फोन करून येते. असं म्हणत वसू आत्या तिथून निघून जातात. तर इकडे मानिनीताई अभिमानानेच नंदिनीकडे पाहतात, तिला मिठीत घेतात आणि म्हणू लागतात नंदिनी थँक्यू सो मच. नंदिनी म्हणते अरे आई तुम्ही मला थँक्यू का बोलताय? मानिनीताई म्हणतात नाही ग, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू बघितलं ना आणि माझ्या जीवात जीव आला. कुठेतरी मला सुद्धा आता तुला नव्या उमेदीने उभा राहताना पाहायला मिळालं आणि मला तुला असंच पाहायचं आहे. तर नंदिनी आता मानिनीताईंना म्हणते खरं सांगू काय, काल तुम्ही जीवांना जे काही सांगत होता, तुम्ही जीवांसोबत जे काही बोलत होता ते सगळं बोलणं, त्या सगळ्या गोष्टी मी ऐकल्यात आणि तिथूनच तर मला खरा कॉन्फिडन्स मिळाला. तुमचा अनुभव मी सगळं काही ऐकला हो आणि त्यानंतर मला कळालं यापुढे माझं दुःख तर काहीच नाही आहे आणि म्हणूनच आई मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं, थँक्स टू यू. असं म्हणत नंदिनी मानिनीताईंना मिठी मारते आणि आपला आनंद व्यक्त करत असते, त्यांचे आभार मानत असते. आता हे सगळं काही वसू आत्या पाहत असतात. वसू आत्या मनाशीच म्हणतात नंदिनी तू खुश आहेस ना, पण हा आनंद काही काळापुरताच आहे, कारण पुढच्या काही क्षणात तुझा हा सगळा आनंद गळून पडणार आहे, त्यामुळे तयार राहा. आता वसू आत्यांच्या मनात वेगळं षडयंत्र चालू असतं. तर दुसरीकडे
पार्थ आता काव्याला शांत बसवतो आणि म्हणू लागतो, काव्या शांत व्हा आणि जे नक्की तुमच्या मनात काय चालू आहे, काय घडलंय, मला प्लीज नीट सांगा. मला काहीच कळत नाहीये की तुम्ही असं का बोलत आहात. काव्या, आई होणं हे सगळ्यात आनंदाची बातमी असते. मग तुम्ही इतका ट्रेस का घेताय? काव्या, तुम्ही खरंच खूप जास्त ट्रेस घेताय. अहो, प्रत्येक स्त्रीला आई व्हायचंच असतं आणि आई होण्यासाठी ती अगदी मनापासून तयार असते. तर काव्या पार्थला म्हणते, काय हा किती गोड गैरसमज आहे तुम्हा पुरुष वर्गांचा. हे सगळं काही तुम्हाला कोणी सांगितलंय? पार्थ, अहो तिला किती वेदना होत असतात, तिला किती त्रास होत असतो, हे किती पेनफुल आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे का? तिला किती त्रास होत आहे, नाही हो, तुम्हाला नाही कळणार, असं म्हणत काव्या पार्थवर थोडी चिडलेली असते. तर आता पार्थला काव्याचं बोलणं काहीच कळत नसतं. काव्या नक्की असं का बोलत आहे याचा पार्थही विचार करत असतो. काव्या, तुम्ही जरा शांत व्हा, कारण आत्तापर्यंत मी हीच गोष्ट ऐकत आलो आहे की आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी, तिचं आई होणं ही किती सुखद बातमी असते तिच्यासाठी. तर काव्या म्हणते, आहे ना, प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं असतं आणि आई होणं हे तिच्यासाठी खरंच खूप सुखद फिलिंग असतं का पार्थ. पण आई होण्याच्या प्रोसेसमध्ये खूप काही करावं लागतं, खूप काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. पार्थ, अहो खूप गोष्टी ठरवाव्या लागतात, खूप गोष्टींचा विचार आधी करावा लागतो. पार्थ, मला तुमचा गैरसमज यासाठीच दूर करायचा आहे. मला यातून तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की मी असं म्हणत नाहीये की आई होणं चांगलं नाहीये आणि मी असंही म्हणत नाहीये की मला आई व्हायचं नाहीये. खरंच पार्थ, मी मनापासून सांगते की मला आई व्हायचं नाहीये, मला असं अजिबातच म्हणायचं नाहीये. पण पार्थ, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते ना, एक योग्य काळ ठरलेला असतो. प्रत्येक बाईची आई होण्यासाठी एक योग्य वेळ असते, एक योग्य संधी असते आणि ती वेळ त्या बाईलाच ठरवू द्या, एवढंच मला म्हणायचं आहे. पार्थला आता काव्याला कसं समजावं काहीच कळत नसतं. तरीसुद्धा पार्थ काव्याची समजूत घालत म्हणतो, काव्या, जर आपण ठरवून चान्स घेतला असता तर आपण याविषयी बोललो असतो, परंतु गोष्टी घडून गेल्या आहेत. काव्य, ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात. मग इथून माघारी कसं जायचं, इथून माघार कशी घ्यायची, सांगा ना काव्या. तर दुसरीकडे वसुहत्यांची चिडचिड होत असते. वसुहत्या म्हणू लागतात, ही नंदिनी ना काय खाऊन झोपते ना काहीच कळत नाही. म्हणजे सकाळी उठल्यानंतर हिच्यात इतका उत्साह असतो ना की तो बघून सुद्धा राग येतो. बघावं त्यावेळी तिच्यात फक्त उत्साहच संचारलेला असतो आणि ही आमची रम्या कुठेतरी कासवं बघायला जाऊन बसली आहे. एकतर माझं डोकं चालेन असं झालंय. नाही नाही, माझं डोकं अजूनही चालतंय आणि आता तर माझं डोकं खूप छान चालायला लागलंय. तुझा जो काही उत्साहाने भरलेला फुगा फुगलाय ना, तो बघ हळूच टाचणी लावून मी कसा फोडते. आज रामनवमीच्या दिवशी तुझा उत्साहाने भरलेला आणि उत्साहाने फुगलेला फुगा हा मीच फोडणार आहे, बघच तू, असं म्हणत वसुहत्या नंदिनीच्या विरुद्ध नंदिनीला त्रास व्हावा यासाठी कटकारस्थानं करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. पार्थ काव्याच्या उत्तराची वाट पाहत असतो. आता काव्या त्या स्केचकडे पाहत असते आणि म्हणूनच पार्थ ते स्केच बाजूला करतो आणि काव्याला म्हणतो, काव्या, या सगळ्याचं तुम्ही टेन्शन घेतलंय ना, नका टेन्शन घेऊ, मी आहे तुमच्यासोबत, असं म्हणत पार्थ काव्याचा हात हातात घेतो. तर काव्या पार्थला म्हणते, देशमुख, तुम्ही माझ्यासोबत कायम आहात हे मला माहीत आहे. पण तर त्याचवेळी तिथे मानिनीताई येतात आणि आवाज येत म्हणतात, काव्या, पार्थ, अरे प्लीज लवकर तयार व्हा. अरे ऐनवेळी अचानकच आपण ठरवलं आहे की आपण रामनवमीचा उत्सव करणार आहोत, त्यामुळे खूप कामं पडली आहेत. गुरुजी येणार आहेत आणि आनंद आश्रममधल्या त्या दोघी येणार आहेत, बाकी आपणच घरचे असणार आहोत. तर पार्थ म्हणतो, खरंच खूप छान गोष्ट आहे. मानिनीताई म्हणतात, फक्त मान डोलावू नकोस, चल मला मदत कर, अरे मला तुझी मदत हवी आहे, असं म्हणत मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या, चल तू लगेच तयार होऊन ये. आणि मानिनीताई आता पार्थला तिथून घेऊन जातात. काव्याचं बोलणं अर्धवट राहिलेलं असतं. काव्या पार्थकडे पाहते, परंतु पार्थ तिथून निघून गेलेला असतो. आता काव्याला काय करावं काहीच सुचत नसतं. तिचं बोलणं अर्धवट राहिलेलं असतं. तिच्या मनातल्या गोष्टी तिला पार्थपर्यंत पोचवायच्या असतात. आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, देशमुखांच्या घरात रामनवमीचा उत्सव अगदी थाटात साजरा केला जातो. इकडे काव्य तिच्या रूममध्ये असते आणि त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर नंदिनी आता पाळणा हलवतच आता पाळणाही म्हणत असते. रामाला पाळण्यात घातलेलं असतं आणि घरातील सर्वजण एकत्र मिळून हा उत्सव साजरा करत असतात. पाळणा म्हणत असताना नंदिनीचा कंठ दाटून आलेला असतो. तिचे अश्रू कुठेतरी ती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर गुरुजी काव्य आणि नंदिनीला म्हणतात, आजपर्यंत सगळ्याच गोष्टी वाटून घेत आला आहात आणि यापुढे सुद्धा वाटून घ्याल ना.
आता या गुरुजींचा हा प्रश्न ऐकल्यानंतर नंदिनी आणि काव्या एकमेकींकडे पाहतात आणि काव्या गुरुजींना प्रश्न करत म्हणते, काय वाटून घ्यायचं आहे? तर आता गुरुजी काव्याला नक्की पुढे काय आहे हे सांगतील का? गुरुजींचा संकेत नक्की काय असतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.